हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? प्रिया लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अजून अंघोळ झालेली नाही आहे. आज कामाच्या गाऊनवर आहे. का तर गावाला जायचं आहे ना, आता सगळं पॅकिंग करायची आणि त्याच्या आधी मला सगळं बाथरूम वगैरे सगळे क्लीन करून जायचं आहे, कारण परत मी 8-1 दिवस तरी नसणार आहे आणि मी पुढे जाणार आहेत आणि अहो आणि आकाश नंतर मागून येणार आहेत, कारण त्यांना एवढी सुट्टी नाही. ते नंतर मला घ्यायला येतील. मग आधी माहेरी जाणार. तिकडे थोडेसे काही कार्यक्रम आहेत, देवाचे नारळ द्यायचे आमच्याकडे असतात ना, ते देणार आणि थोड्याशा नातेवाईकांना भेटणार आणि मग इकडे येणार. तर म्हणून जायचं म्हटलं आपल्याला बाहेर, घराबाहेर पडायचं म्हटलं की एका स्त्रीला किती आवरावं लागतं, किती सगळं ठेवावं लागतं जपून. काही स्वच्छ करून जावं लागतं, काही साठवून जावं लागतं. बाथरूम वगैरे धुतले नाहीत तर ते कसं होईल ना. मी 8-10 दिवस नाहीत, हे लोक धुतील पण मला पसंत पडत नाहीत. आणि काल एवढा पाऊस पडला आहे ना, त्याच्यामुळे आता मी येईपर्यंत जूनचा फर्स्ट वीक असणार आहे. त्याच्यामुळे मग काय केलं, आर्टिफिशियल ग्रास पुन्हा काढून ठेवलं, कारण परत धूळ वादळ वारा आला की ते सगळं घाण होणार. बघा किती धूळ बसली. आणि आता पण तसंच वातावरण पण तसंच आहे, थोडंसं पावसासारखं, म्हणजे इतकं काय ऊन नाही आहे. तर आता हे सगळं आवरलेलं आहे, आता फक्त क्लीन करायचं आहे. आता बॅग भरायची, पण बॅग नंतर आधी सगळी घरातली कामं आवरून घेते फटाफट, जे पण काय आहे ते क्लिनिंगचं. फार्म हाऊसवरती पनवेलला गेलो होतो ना, तिथल्या फार्मवरून मी आंबे आणले होते. तर आता ते संपलेत पिकण्यासाठी. हे चादरीत वगैरे घालून ठेवले होते. आता हे 4 आहेत. तर ह्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे ना, आता वर काढून ठेवते ना, तर हे असेच राहतील. बघा असं ही कामं छोटी छोटी. तर ती बेडशीट वगैरे मी धुवायला टाकली. त्याच्यानंतर सगळं जरा रद्दी वगैरे आवरली. अशी खूप सारी छोटी छोटी कामं असतात. बाहेर पडायचं, घराबाहेर म्हटलं की काय असतं, आपल्याला करावं लागतं. कोण कर म्हणत नाही, पण आपल्यालाच माहिती आहे पसंत पडत नाही, किंवा आपण गेल्यावर काय घराची अवस्था होणार आहे आपल्याला सगळ्या स्त्रियांना माहिती आहे. मला वाटतं सगळ्या घरोघरी असंच असेल. आता या बॉलमधलं पाणी काढून ठेवलं, कारण 100% माहिती आहे की हे पाणी बदललं जाणार नाही, कारण ते लोक सकाळी जाणार आणि संध्याकाळी येणार. आणि त्याला कसं 2 दिवसांनी तरी बदलायला पाहिजे, कारण पाणी साठून राहतं, घरात मच्छर होऊ शकतात ना. तर ते सगळं मी करत असते. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आहे तेवढं कसं तरी क्लीन राहिलं तर खूप पाहिजे. किचन वगैरे, कपडे सुकत घालणं, रोजच्या रोज पाणी भरणं, छोटी मोठी जी कामं आहेत ना, भांडी शर्मिराला लावणं, एवढं केलं तरी पुष्कळ आहे. आमच्याकडे तेवढं करतात, तेवढं क्लीन ठेवतात, पण ह्या बाकीची कामं नाही करणार. आणि मी त्यांना सांगितलेलं असं, मला किचन मोठा क्लीन पाहिजे, आल्याच्यानंतर तिथे मला घाण नाही दिसली पाहिजे, घरात पसारा नाही दिसला पाहिजे. त्या रिव्हर स्टोन रिसॉर्टमधले आंबे मी बाजूला काढून ठेवलेत आणि ही आंब्याची पेटी, यातले पण त्यांना म्हटलं आता खाऊन संपवा, समोरच ठेवलेत. हे असं असतं. तर जेवढं आटपता येईल तेवढं मी सगळी कामं आटपून घेतली. आता हे कार्पेट हे कशाला ठेवायचं, कोण काढणार, म्हणून आता म्हटलं ठेवूनच देऊया, कारण रोज घाला रोज ठेवा हे ह्या लोकांना काही जमणार नाही. हे आपलं काम असतं. अशी बरीचशी कामं केली, सगळीच काही तुम्हाला दाखवू शकत नाही, तुम्ही बोर व्हाल ते बघून. वेगळं असं काहीच नाही, तुम्ही पण करता, आपण सगळेच करतो. वेगळं फक्त एवढंच आहे की मला उद्या गावाला जायचं आहे. हे मस्तपैकी आता सगळी कामं आवरली क्लिनिंगची. ते कारण कसं असतं, ती कामं झाल्यावरच मग आंघोळ केल्यावर बरं वाटतं. एरवी कसं लवकर होते, पण आज थोडी उशिरा झाली, हरकत नाही. तर तुम्ही मला किती खुश दिसते. बरोबर आहे, गावी जायचे, माहेरी जायचे, आई वडिलांना भेटायचे. कारण कसं पूर्वी ते इथेच राहायचे तेव्हा माझं कसं व्हायचं ना, सॅटर्डे वगैरे किंवा 15 दिवसातून एकदा जाणं. आता कसं 4 महिन्यांनी वगैरे कधीतरी जातो आपण, मग ती ओढ असते ना आपल्याला. सासूबाई आहेत, मग सगळ्यांनाच भेटून होतं. तर सांगायचं काय, त्या दिवशी मी डीमार्टमधून गव्हाचं पीठ आणलं ना, म्हणजे मला काय वाटलं आता आपण जाणार आहे 8-10 दिवसासाठी, कशाला ते दळण करा, आल्यावरच मग व्यवस्थित करू असं म्हणून मी घेतलं. म्हणून मी काय केलं, नेहमी सगळ्यात जास्त काय अति करतात नाही, सगळेच पुरुष असे असतात का, भाजी आणा म्हटलं तर ही आणायची. मी सांगते 1-1.5 किलोच घेऊया, 2 किलो, पण मी पण नाही आहे. कोण चपात्या बनवा, शर्मिला संध्याकाळची एक टाईम बनवणार, एक टाईम तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करायचं. इतकं पीठ घेतलं आहे, जवळ 3-4 किलो घेतलं, आणि त्या चपात्या एवढ्या काय बरोबर नाही लागल्यात, कडक होतात. आणि आम्हाला टिफिनला द्यायचं असतं, मग ते कडक होते ना. लगेच खाल्लं तर चांगली लागते, पण वेळाने खाल्ली. आता अहोंना आज टिफिन दिलं तर ते म्हणतात मला त्याच्याशी झगडावं लागतं. मी म्हटलं तुम्हीच घेतलं नाही एवढं जास्त, मी सांगते थोडंसं घेऊन बघूया. मी फर्स्ट टाईमच घेतलं. आता मी नेहमी चक्कीवर जाऊन हे आणते, मग आता मी बघते पुन्हा चक्कीवर जाऊन आणतेच, कारण त्याशिवाय काय जमणारच नाही. ते पीठ कोणाला तर देऊन टाकते, किंवा त्या पिठात ते थोडं मिक्स करते. असं काहीतरी तर मला करावं लागेल. मी सकाळी थोडे फ्रूट्स खाल्ले होते आंघोळीच्या आधीच, कारण मला माहिती होतं ना आज क्लिनिंगचं काम आहे,
सगळं आवरायला जरा वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे देवपूजा थोडी उशिराच झाली. तर आता म्हटलं ब्रेकफास्टला अजून पोहे करावेत, कारण आकाश पण आहे. तर तो म्हणाला चल मम्मी पोहे बनव. तर घरी कोण असेल सोबत तर मग बरं वाटतं, एकटीसाठी नको वाटतं. आणि त्याला घेऊन मला आता डीमार्टला जायचं आहे, कारण मला काय काय साहित्य जरा घ्यायचं आहे. गावाला जायचं म्हटल्यावर आपल्याला असतंच ना. तर तो म्हणाला ठीक आहे पण खाऊन जाऊया, कारण आम्हाला यायला थोडा उशीर होईल. बाहेर गेलं की मार्केटमध्ये काय 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 कामं निघत जातात आणि सामान घ्यायचं म्हटलं थोडा वेळ जाईल. तर मस्तपैकी आज शेंगदाणे टाकून पोहे बनवले, एकीकडे चहा, आणि वातावरण पण जरा पावसासारखं आहे, भारी वाटतं आहे. तर चहा पोह्याचा आस्वाद घेतला आणि दोघंही आम्ही डीमार्टला गेलो. डीमार्टला जवळजवळ 1-1.5 तास गेला आणि तिथून येऊन जेवले आणि थोडा आराम केला मस्तपैकी. ते काय मला शूट करता नाही आलं, त्याच्यामुळे आता डायरेक्ट संध्याकाळचंच शूट. आज बनवायचं आहे गार्लिक ब्रेड आकाशसाठी. हे असे पदार्थ मुलांमुळेच केले जातात. आपल्याला कुठे काय असलं खाण्याची आवड नाही म्हणा, पण बनवलं की छान वाटतंय. पण ते कसं असतं, खूप चीज वगैरे असतं, त्या लोकांना ते चालू शकतं त्यांच्या वयाला. आपल्याला काय पचणार आहे का? ते लसूण सगळे मी तेलामध्ये काय घेतलं, चांगले असे ब्राऊन करून घेतले आणि ते छान असे कुटून घेतले, त्याची पेस्ट केली आणि ते तेल बाजूला काढून ठेवलं. आणि त्या पेस्टमध्ये नंतर आता सगळं हे बटर, कारण ते गार्लिक बटर तयार करायचं आहे ना, त्याच्यामध्ये तो सगळा बारीक केलेला गार्लिक आणि बटर आणि त्याच्यामध्ये ते ऑरिगेनो टाकून, थोडे चिली फ्लेक्स टाकून, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून हे सगळं काय करायचं, मस्तपैकी असं फेटून ते बटर तयार करायचं. गार्लिक बटर म्हणजे घरीच तयार केलं, ते विकत पण मिळतं, पण आता सतत काय आपण केलं जात नाही. आणि ते उरलेलं तेल आहे त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून ठेवले. तर मी आपली करते आता. हे ब्रेड थोडे मी बेक करून घेतले, म्हणजे भाजून घेतले क्रिस्पी असे. माझ्याकडे ओव्हन नाही, मी ह्याच्यातच करणार आहे. आणि हा शेवटचा राऊंड आहे, बटर संपत आले. ह्याच्या आधी 2-3 करून झाले, ते आकाशने खाल्ले गरम गरम करताच. आता हा आमच्यासाठी बनवायचं चाललं आहे. आम्ही काय एक एकच खाणार, जास्त नाही. त्याला दिले सगळे करून. आता याच्यावरची चीज टाकायचं मस्तपैकी. आणि मी त्या पॅनमध्येच ते खाली कढी ठेवून त्याच्यावर गरम करायला ठेवले, कारण ते करपू नये म्हणून. आणि अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे गार्लिक ब्रेड. आणि त्याच्यावर ते जे ऑइल होतं चिली फ्लेक्सवालं, ते थोडंसं त्याच्यावर टाकलं आणि रेडी आहे गार्लिक ब्रेड. असं वाकडं तिकडं शूट झालं आज. चांगलं आलं. आकाश म्हणतो 1 नंबर. अहोंची काय प्रतिक्रिया नसते, गप खायचं. चीज मला इव्हनिंग स्नॅक्स खाऊन आता बॅग भरायला लागायचं, सगळ्यात महत्त्वाचं काम. तर मी काय केलं, गावाला जायचं आहे म्हटल्यावर आपण साड्या मोस्टली नेतो, काही कार्यक्रम असतात तर त्या साड्या काढल्या. 2-3 ड्रेस वगैरे घेणार आहे. अशी छोटी मोठी पॅकिंग करून ठेवली आहे. बाकीची खाऊची वगैरे पिशवी तर ती दुपारीच भरली आहे, कारण आता हे सगळं महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला लागणारं ड्रेस गाऊन वगैरे काही मी गावी ठेवण्यासाठी पण कपडे घेऊन टाकले. 1-2 ड्रेस. पुन्हा माझं असतं जुनं झालं की तिकडे ठेवायचं, आता कामाचा गाऊन वगैरे तो गावीच ठेवणार. बॅग भरून राऊंड मारून आले एक. आणि आता म्हटलं स्वयंपाक. आज तिखट डाळ बनवली, आज वरण नाही बरं का. आणि पालेभाजी, सगळ्या भाज्या फ्रीजमधल्या आता संपून टाकल्या. ही पालेभाजी आणखीन खराब होईल म्हटलं आता करून आज संध्याकाळी टाकते. आणि ही लसूण मिरची घालून, कांदा नाही, आता हा देशावरच्या पद्धतीने शेंगदाण्याचं कूट घालून. कधी कधी मी कांदा खोबरं घालून पण पालेभाज्या करते, आज आमच्या देशी स्टाईलने, कारण भाकरी आहे ना आज, भाकरीवर अशी भाजी चांगली वाटते. इकडे डाळीला उकळी आली आहे मस्तपैकी. आता थोडंसं शिजल्यानंतर मीठ टाकलं आणि दाण्याचं कूट, आणि त्याच्याने खूप छान चव येते दाण्याच्या कुटाने, स्पेशली जेव्हा आपण भाजी आणि भाकरी खातो ना तेव्हा. झालं, स्वयंपाक रेडी आहे मस्तपैकी. आता त्याच्यावर ताव मारायचा. मंडळी, आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते. आजचा दिवस असा गेला. मनातल्या मनात आनंद आहे की उपड्या फुटतात आनंदाच्या की आता गावाला जायचं आहे. तर याच नोटवरती आजचा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया आता डायरेक्ट गावाला. बाय.